तुम्ही जेव्हा बाप्पाची मूर्ती घडवता तेव्हा मनात नक्की काय काय भावना असतात? मूर्ती घडवताना एवढा आनंद होतो की साक्षात गणपती आपल्या हातनं घडतोय असं इमेजिन होतं. तर मी लहानपणापासून आता गणपती मातीचाच बनवतो, शाडू मातीचा, आणि पूर्ण नॅचरल मूर्ती होती. लोकांना त्या मूर्तीच्या डोळ्यात जीव दिसला असल्यागत वाटतं, त्यामुळे डोळेच लोकांना जास्त भावतात. त्यामुळे मग डोळे जास्त मला स्पेशल बनवायला आवडतात. विसर्जनानंतर किनाऱ्यावर पडलेल्या मूर्त्यांना बघून तुम्हाला काय वाटतं? हे प्लॅस्टरच्या मूर्त्या असतात आणि ते पाण्यात विरघळतच नाही. त्या माती तरी विरघळून बाजूला हे होती, पण ते प्लॅस्टर पॅरिसचे विरघळल्या जात नाही. एवढे दिवस 10 दिवस लोक पूजा आरती करतात आणि शेवटच्या दिवशी पाण्यात टाकून त्याचं आलं होतं ते बरं वाटतं बघून. ज्या मूर्त्या आम्ही करतो ते गिऱ्हाईकं नेतात. त्यांना आम्ही सांगत असतो घरी विसर्जन करा आणि ती माती आम्हाला परत आणून द्या, त्याच्यापासून परत मूर्ती आम्ही बनवून देऊ तुम्हाला. पुनरावर्तन मोहीम जेव्हापासून चालू झाली ना, जी माती गोळा होती तर त्या मातीच्या मूर्त्या मी परत बनवतोय आणि त्या पण लोकांना आवडतात. मूर्त्या ज्याप्रमाणे मी पुनरावर्तन मध्ये भाग घेतलाय तसा भाग तुम्हालाही घ्यायचा असेल तर पुनरावर्तनची वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही साइन अप करू शकता.